मुलांना आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे. एका व्यक्तीने दूध संकलन केंद्रावर प्रत्येक महिन्यात खालील दिल्याप्रमाणे दूध जमा केले. त्याने प्रत्येक महिन्याला सरासरी किती लिटर दूध जमा केले? हे जे दूध आहे ते त्याने आपल्या ह्या खालच्या सारणीमध्ये दिलेले आहे. बघा महिना दिलेला आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. एवढे आपल्याला महिने दिलेले आहे आणि त्या महिन्यामध्ये त्याने किती लिटर दूध जमा केलेलं आहे. तर जानेवारीमध्ये त्याने जे 83 म्हणजे 83 लिटर दूध जमा केलेलं आहे. तसेच त्याने फेब्रुवारीमध्ये 79 लिटर दूध जमा केलेलं आहे. मार्चमध्ये 81 आणि एप्रिलमध्ये 85, मेमध्ये 73, तसेच लास्ट म्हणजे जूनमध्ये 61 लिटर दूध जमा केलेलं आहे. तर या दिलेल्या सारणीवरून आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेल्या सारणीवरून आपल्याला सरासरी काढायची आहे. तर ते आपण काढूया. तर पहा मुलांना, आपल्याला जी दिलेली सारणी होती त्यावरूनच आपण काय करणार आहोत, दिलेलं जे उदाहरण आहे ते सॉल्व करणार आहोत. पहा, जानेवारी ते जून या महिन्यामध्ये जमा केलेले एकूण दूध ते किती आहे. पहा, जे आपण बघितलेलं की पहिल्या महिन्यामध्ये त्याने किती दूध जमा केलं होतं. बघा, 83 अधिक 79 अधिक 81 अधिक 85 अधिक 73 अधिक 61. आता हे जे प्रत्येक महिन्यामध्ये दूध जमा केलेलं आहे त्या सगळ्या लिटर म्हणजे लिटरमध्ये एवढं दूध त्याने जमा केलेलं आहे. या सगळ्यांची आपण काय करणार आहोत, तर बेरीज करणार आहोत. मग त्याची बेरीज बघा किती आलेली आहे, तर 462 एवढी आलेली आहे. ते देखील आपण इथे काय करणार आहोत, बेरीज करून बघूया. बघा, बेरीज त्याची कशी करायची आहे, तर सर्वात आधी या दोन संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. ती काय आहे, 33 आणि 79. म्हण 83 अधिक 79. मग इथे 9 आणि 3 किती होतात, तर 9 आणि 3 होतात 12 आणि 8 आणि 7 किती होतात, तर 8 आणि जे 7 आहे ते होतात बघा 8 आणि हा एक जो आहे तो 8 7मध्ये मिळाला होता, तर 8 आणि 8 होतात 16. तर 162. आता 162 आपल्याला काय करायचं आहे, हा जो नंबर आहे 81 81 तो आपल्याला ॲड करायचा आहे. मग पहा, हा नंबर जो आहे तो आपण ॲड केलेला आहे 162मध्ये. 3 आणि 8 आणि 6 14 आणि 2 किती आलेले आहे, 243. आता 243मध्ये आपल्याला त्याचा पुढचा नंबर जो आहे म्हणजे 85 हा आपल्याला काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. बघा, 3 आणि 5 8, 4 12 आणि 3 328. आता 328मध्ये आपल्याला पुढचा नंबर काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. आणि तो नंबर कुठला आहे, तर 73 हा नंबर आहे. म्हणून आपण 328मध्ये 73 हा नंबर काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. म्हणून 8 आणि 3 किती होतात मुलांना, 11. तसेच 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 आणि 4 401. मग 401मध्ये जो शेवटचा नंबर आहे आपला तो आहे 61. तो 61 आपल्याला काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. तर पहा, 1 आणि 1 0, 0 आणि 6 6, त्यानंतर 1 आणि 1 2, 0 6 आणि 4 आणि 1 किती मुलांना, तर 4. मग आपलं किती उत्तर आलेलं आहे, तर 462. 462 लिटर दूध त्याने काय केलेलं आहे, तर एवढ्या महिन्यामध्ये जमा केलेलं आहे. याची बेरीज आपण केलेली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये जेवढं काही लिटर दूध जमा झालेलं आहे तर सगळ्यांची बेरीज आपण केली, उत्तर आलेलं आहे आपलं 462. आणि आपल्याला बघायचं आहे ह्या ज्या नंबर्स आहेत ते किती आहे ते आपल्याला काउंट करायचे आहे. मग बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे, तर जे काही आपलं उत्तर आलेलं आहे 462 त्याला आपल्याला 6ने भागायचं आहे. आपण भागाकार सुद्धा इथे करून घेऊया. बघा, 462 भागिले 6. आता 46 जे आहे ते येतात का, बघा, 6 1 6 6 12 3 18 3 24 6 35 6 7 36 6 7 42 सायन्स 7 42 येतं. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, 42 लिहिलेले आहे. आता बघा, शून्यामधून आपल्याला काय करायचं आहे, शून्य घालायचा. 4मधून 4 गेले 0,
6मधून 2 गेले 4 आणि हे 42. सायन्स आता 42. म्हणून आपले उत्तर बघा काय आलेलं आहे, तर 77 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा आपलं उत्तर जे आहे 77 लिटर एवढं उत्तर आपलं आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, एका भाजी विक्रेत्याचे काही दिवसांचे जे उत्पन्न आहे ते आहे 73 रुपये, 79 रुपये, 81 रुपये आणि नंतर आहे 77 रुपये, 75 रुपये एवढे आहे. मग दिवसांचे सरासरी उत्पन्न त्याचे काढायचे आहे. मग ते आपण कसे काढणार, तर भाजी विक्रेत्याचे काही दिवसांचे एकूण उत्पन्न आपल्याला काढायचे आहे. म्हणून प्रत्येक दिवसाचे जे उत्पन्न आहे ती संख्या आपल्याला दिलेली आहे. मग त्या संख्येचे आपल्याला काय करायचे आहे, तर बेरीज करून घ्यायची आहे. म्हणून बघा आधी आपण काय करूया, बेरजेमध्ये सगळे जे उत्पन्न आहे प्रत्येक दिवसाचे ते आपण लिहिलेले आहे. यांची आपण जर बेरीज केली या सर्वांची तर किती येते, तर ती येते 385. आणि बघा किती दिवसाचे, तर 1, 2, 3, 4 आणि 5 दिवसांचे आहे. म्हणून आपल्याला 385ला किती दिवसाने भागायचे आहे, तर 5 दिवसाने भागायचं आहे. पहा मुलांना, इथे आपण बेरीज करून सुद्धा घेणार आहोत आणि आलेल्या उत्तराला देखील आपण काय करणार आहोत, तर भागाकार सुद्धा करणार आहोत. म्हणून बघा पहिलं जे आहे ते किती आहे, 73. दुसरी जी संख्या आहे ती किती घेतलेली आहे, तर 79 म्हणजे 79. तर बघा 9 आणि 3 किती होतात, तर 12. 7 आणि 7 14 आणि 1 किती, 15. मग याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत, ही जी दुसरी संख्या आहे 81 ती आपण ॲड करणार आहोत. तर इथे किती होतात, 2 आणि 1 3, 8 आणि 5 होतात 13 आणि 1 आणि 1 होतात 2. 233 मध्ये आपल्याला काय करायचे आहे, पुढची जी 77 संख्या आहे ती आपल्याला ॲड करायची आहे. मग 7 आणि 3 10, 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि हे 3. 310 मध्ये आणखी आपल्याला पुढची संख्या ॲड करायची आहे ती म्हणजे 75. आता 75 बघा आपण कसे ॲड केलेले आहे, 0 आणि 5 5, 1 आणि 7 8 आणि हे 3. 385 आपली बेरीज जी आहे ती बरोबर आलेली आहे. आता 385ला आपण काय करायचं आहे, तर 5ने भाग द्यायचा आहे. का, कारण किती दिवस आहेत ते, किती दिवसाचं भाजी विक्रेत्याचं उत्पन्न आहे, तर 5 दिवसाचं. ते कसं पहा, 1 2 3 4 5 म्हणजेच 5 संख्या आहे. म्हणून 5ने आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या आलेल्या उत्तराला भागायचं आहे. किती आहे, 385 भागिले किती येणार आहे, तर 5. मग 5च्या पाड्यामध्ये तर 38 येत नाही, 5 7 35. 85ला आपल्याला काय करायचं आहे, 5ने भागायचं आहे. मग 5च्या पाड्यामध्ये तर 38 येत नाही, मग त्याच्या आतली जी संख्या आहे ती आहे 5 7 35. 5 7 35. मग तो मायनस करूया, 3तून 0 गेले, 3 8तून 5 गेले 3 आणि हे 5. 5 7 35. मग पुन्हा भागाकार जो आहे तो आपला किती आलेला आहे, तर 35 7 आलेला आहे आणि 35मधून 35 गेले 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर 77 एवढं आलेलं आहे. मग एका दिवसाचे सरासरी उत्पन्न जे आहे ते किती आहे, तर ते 77 रुपये एवढं. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. तर साखर भरलेल्या पोत्यांची जी वजने आहेत ती आहेत 97 99 98 97 96 95 94 92 98 99 किलोग्रॅम अशी ती जी पोती आहे तिचे वजन आहे. मग एका पोत्याचे सरासरी वजन आपल्याला काढायचे आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, जे आपल्याला नंबर्स दिलेले आहे, संख्या दिलेली आहे, त्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणून बघा आधी आपण ते बेरजेमध्ये लिहून घेतलेले आहे. मग 97 आणि 96ची बेरीज आपल्याला करायची आहे. ह्या सगळ्या संख्यांची बेरीज आपल्याला करून घ्यायची आहे. तर सगळ्या संख्या बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 एवढ्या काय आहेत, त्या संख्या आहेत. आणि त्या सगळ्या संख्येची आपल्याला इथे काय करायचे आहे, तर बेरीज करायची आहे. म्हणून बघा 97ला आपण काय करायचं आहे, 99ला बेरीज करायची आहे. बघा 99 अधिक 97. मग बघा 9 आणि 7 हे किती होतात, तर 9 आणि 7 होतात 16.
9 आणि 9 18 आणि 1 19. मग 196ला आपल्याला काय करायचं आहे, 98ने 98 आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. 8 आणि 6 किती, 14. ह्याच्याला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19. 1 आणि 1 2. किती आलेलं आहेत मुलांना आपलं, 994. तर 994 मध्ये आपल्याला काय ॲड करायचे आहे, 97 ॲड करायचे आहे. इथे आपण ते 97 ॲड करूया. मग बघा 7 आणि 4 किती होतात, 11 होतात आणि पुन्हा 1, 9 9 18 आणि 1 19. 3 391. 391 मध्ये आपल्याला किती ॲड करायचे आहेत, तर 391 मध्ये आपल्याला 96 म्हणजे 96 हे ॲड करायचे आहेत. मग बघा 6 आणि 1 7, 9 9 18 आणि 4 487. मग त्यामध्ये पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 95 जे आहे ते ॲड करायचे आहे. कशामध्ये, 487 मध्ये आपल्याला 95 ॲड करायचे आहे. 7 आणि 5 किती मुलांना, तर 12. 8 9 आणि 9 किती होतात, तर 18 आणि हे 5. 582 मध्ये आपल्याला पुन्हा 94 काय करायचे आहे, ॲड करून घ्यायचे आहे. मग 94 आपण ॲड केल्यानंतर किती होणार आहे बघा, 4 आणि 2 होतात 6. 8 आणि 9 आणि 8 किती होतात, तर 17 आणि 6. 676 मध्ये आपल्याला 92 ही संख्या ॲड करायची आहे. पहा, ती ॲड आपण केल्यानंतर किती उत्तर मिळते आपल्याला, 8 16 आणि 7 768. आता 768 मध्ये आपल्याला 98 ही जी संख्या आहे ती ॲड करायची आहे. 8 आणि 8 किती मुलांना, 16. 9 आणि 1 10 आणि 6 16. 16 आणि 1 किती, 7 आणि 1 किती होतात, तर 8. 866. 866 मध्ये आपल्याला किती ॲड करायचे आहेत, 99 ॲड करायचे आहेत. म्हणून 99 अधिक 6 आणि 9 किती, तर 15. 6 आणि 9 किती होतात मुलांना, 15 होतात आणि 1 16. मग 8 आणि 965. पहा, आपलं उत्तर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे, 965 एवढं आलेलं आहे. आता 965 मध्ये आपल्याला ती जी संख्या आहे, म्हणजे संख्याचे जे काही नंबर आहे, किती संख्या आहे ते आपल्याला काउंट करून त्याने आपल्याला भाग द्यायचा आहे. म्हणून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्या असल्यामुळे आपल्याला 10ने 965ला भाग द्यायचा आहे. बघा 965 भागिले 10. आता 10च्या पाढ्यामध्ये मुलांना काय येत नाही, तर 10च्या पाढ्यामध्ये 96 येत नाही, पण 10 9 90. मग बघा 9तून 9 गेले 0, 6 आणि 5 65. मग 9च्या पाढ्यामध्ये 65 येतात का, 10च्या पाढ्यामध्ये 65 येतात का, नाही. मग 60 तर येतात. म्हणून 10 60. 0 आणि 5. आता इथे आपण काय घ्यायचं आहे, दशांश पूर्णांक घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, तर 0 घ्यायचं आहे. मग 10 5 50. 10 5 किती मुलांना, तर 50. मग 50 5मधून 5 गेलं 0, 0मधून 0 गेला 0. मग बॅलन्स जे बाकी आहे ते आपलं 0 राहिलेलं आहे आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर 96.5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा 96.5 किलोग्रॅम हे आलेलं आहे आपलं उत्तर. मग आपण सरासरी काढलेली आहे. एका पोत्याची जी सरासरी आहे तिचं वजन आपण काढलेलं आहे, ते आहे 96.5 किलोग्रॅम. एवढं त्या एका पोत्याचं काय आहे, वजन आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे मुलांनो, बघा काय आहे, एका वर्गातील 40 मुलांची वये पुढील दिले आहेत आणि त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी द्यायची आहे. आता आपल्याला माहीत आहे की वारंवारता सारणी म्हणजे काय, म्हणजे एखादा नंबर वारंवार येणं, त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. आणि वारंवारता जी सारणी आहे ते आपल्याला माहीत आहे की 3 स्तंभामध्ये आपण ती करत असतो. पहिला स्तंभ आहे प्राप्तांक, दुसरा आहे आपला कुठला, तर ताळ्यांच्या खुणा, आणि शेवटचा आपला काय आहे, तर तो आहे आपला वारंवारता. म्हणून
आपण इथे काय करायचं आहे, तर इथे आपण तो स्तंभ लिहून घ्यायचा आहे. पहिला जो आहे तो आहे प्राप्तांक आणि दुसरा जो आहे ते आहे ताळ्यांची खुणा आणि जो शेवटचा जो आपला संख्या आहे तो कुठला आहे, तर तो आहे वारंवारिता. मग आता इथे आपण काय करणार आहोत, तर ज्या संख्या आहेत त्या आपण मोजणार आहोत. बघा इथे सर्वात जे मोठी संख्या आहे ते प्राप्तांकामध्ये लिहायची आहे. तर मग इथे आपण प्राप्तांकामध्ये काय लिहिणार आहोत, तर सर्वात लहानात लहान आधी संख्या लिहिणार आहोत. मग सर्वात लहानात लहान संख्या बघा आपल्याला इथे काय दिसत आहे, तर 11 ही दिसत आहे. आणि सर्वात मोठी जी संख्या आहे ती कुठली आहे, तर सर्वात मोठी संख्या आपल्याला इथे 14 दिसत आहे. आणि मग त्या संख्या ज्या आहे आपल्याला इथे किती लिहायचं आहे, 11, 12, 13 आणि 14 हे आपलं प्राप्तांकामध्ये आलेलं आहे. मग ताळ्यांच्या खुणामध्ये 11 किती वेळा आलेला आहे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा जे 11 आहे ते आपले आलेले आहे. मग ताळ्यांच्या खुणामध्ये बघा 1, 2, 3, 4 आणि 1 खूण 5, 11 वेळा आलेला आहे. म्हणून पुन्हा 1, 2, 3, 4 आणि 10, 11 वेळा आलेला आहे. म्हणून 1 खूण आपण इथे करून घेतलेली आहे. आणि वारंवारतामध्ये आपण किती लिहिणार आहोत, तर 11 लिहिणार आहोत. मग पुन्हा बघा दुसरी संख्या आहे 12. मग 12 ही संख्या आलेली आहे, ती देखील आपल्याला काउंट करायची आहे. पहा ती कशी, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. तर 16 वेळा 12 ही संख्या आलेली आहे. म्हणून आपल्याला ताळ्यांच्या खुणामध्ये काय करावं लागेल, तर बघा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 हे झाले 15. आणि मग एक रेष देणार आहोत, झाले आपले किती, 16. आता 13 हे किती वेळा आलेले आहोत ते देखील आपण काउंट करणार आहोत. बघा 13, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे 13 हे किती वेळा आलेले आहे, तर 12 वेळा आलेले आहे. म्हणून बघा 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 13 वेळा आलेले आहे. म्हणून किती, 1, 2, 3. तर इथे लिहिणार आहोत आपण 3. पुढे बघा आता 14 हे जे नंबर आहेत ते किती वेळा आलेले आहे ते आपण इकडे काउंट करायचं आहे. बघा 1, 2, 3, 4, 4 वेळा आलेला आहे 14 हा नंबर. म्हणून आपण ताळ्यांच्या खुणामध्ये 1, 2, 3, 4 असे लिहिणार आहोत. आणि बघा 12 हा जो नंबर आहे तो किती वेळा आलेला आहे, तो 17 वेळा आलेला आहे. मग या सगळ्यांचे आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. मग बघा 11, 17 किती होतात, तर 11 आणि 17 हे होतात 8 आणि 2 किती, 28. त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आपल्याला किती, 13 किती होतात, 8 आणि 3 11 आणि 4 41. त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे 44 म्हणजे किती होतात, 5 आणि 4 45 एवढे होतात. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आहे, वाहतुकीचे नियम न पाळल्याने एका चौकात जून महिन्यात दररोज वाहन चालकांना दंड करण्यात आला, याची नोंद पुढील प्रमाणे आहे. आणि ती माहिती आपल्याला दिलेली आहे. मग बघा या माहितीवरून वारंवारता सारणी तयार करायची आहे. मग आपण बघितलं की 3 स्तंभ असतात आणि त्या स्तंभामध्ये पहिलं प्राप्तांक असतं, दुसरं ताळ्यांच्या खुणा असतात, तिसरं वारंवारता असतं. मग आता हे जे 2 आहे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 हे काय आलेलं आहे, 9 वेळा 2 आलेला आहे. आणि आता आपण बघूया की 0 हा किती वेळा आलेला आहे. 1, 2, 3, 4 वेळा काय आलेला आहे, तर 4 वेळा 0 आलेला आहे. किती वेळा आलेला आहे 0, तर तो 4 वेळा आलेला आहे.
म्हणून आता आपण 3 बघूया. 3 किती वेळा आलेला आहे पहा. 1 2 3 4 5 6 7. 3 जो आहे तो 7 वेळा आलेला आहे. पुढे बघूया. 3 नंतर आहे 1. आता 1 हा किती वेळा आलेला आहे ते पाहूया. 1 2 3 4 5. 5 वेळा जो आहे तो काय आलेला आहे, 1 आलेला आहे. तर पहा, अशा माहितीद्वारे आपण आता पुढचं हे जे सरासरी आपल्याला काढायला सांगितलेले आहे ते आपण काढूया. आपला जो प्रश्न विचारलेला होता ती माहिती आपण इथे या सारणीद्वारे आपण काढून घेतलेली आहे. बघा, जो 0 आहे तो किती वेळा आलेला, तर 4 वेळा आलेला. आपण काउंट केलं होतं, जे आपल्याला माहिती दिली होती आणि तळाच्या खुणाने आपण ती 4 वेळा इथे दर्शवलेली आहे. बघा, ही 4 वेळा 0 आलेला आहे. 4 वेळा म्हणून तो आपण वारंवारतामध्ये संख्या लिहिलेली आहे 4. आणि बघा, 1 जे आहे ती किती वेळा आलेली आहे, तर 6 वेळा आलेली आहे. म्हणून आपण टाळ्यांच्या खुणाने अशा प्रकारे 6 हे दर्शवलेले आहे आणि नंबर देखील लिहिलेला आहे 6. त्यानंतर पहा 2 ही जी संख्या आहे बघा 9 वेळा आलेली आहे, जे टाळ्यांच्या खुणाने आपण इथे दर्शवलेले आहे आणि नंबर देखील लिहिलेला आहे 9. त्यानंतर पहा 3 ही जी संख्या आहे ती 8 वेळा आलेली आहे. टाळ्यांच्या खुणाने आपण ती इथे दर्शवलेली आहे आणि नंबर देखील लिहिलेला आहे 8. त्यानंतर पहा 4 ही जी संख्या आहे ती 3 वेळा आलेली आहे. म्हणून आपण टाळ्यांच्या खुणांमध्ये तो अशा प्रकारे दाखवलेला आहे आणि नंबर देखील लिहिलेला आहे असं. मग एनच्या द्वारे आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे आणि एनद्वारे आपल्याला ती बेरीज दाखवायची आहे. किती आलेले आहे, तर 30. तर पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, अजितने क्रिकेटच्या 5 सामन्यात अनुक्रमे 19, 49, 99, 28, 65 ज्या काही धावा आहेत त्या अजितने केलेल्या आहेत. मग त्याच्या धावांची सरासरी हे जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून सर्व सामन्यातील धावांची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. बघा, 19 अधिक 49 अधिक 99 अधिक 28 अधिक 65 यांची जेव्हा आपण बेरीज केली तेव्हा आपलं काय आलेलं आहे, 260 एवढं उत्तर आपलं आलेलं आहे. आणि 260ला आपण कितीने भागायचं आहे, तर त्याला आपण 5ने भागायचं आहे. बघा, ह्या संख्या किती आहेत, 1 2 3 4 5. 5 संख्या आहे म्हणून आपण त्याला कितीने भागायचं आहे, तर 5ने भागितलेलं आहे. तर यांची बेरीज देखील आपण करून दाखवणार आहोत आणि त्यांचा भागाकार देखील आपण करून दाखवणार आहोत. तर पहा, 49 अधिक 19 बरोबर 9 आणि 9 किती होतात मुलांना, 18. आणि 4 आणि 1 5 आणि 1 6. तर बघा, आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 99. मग 8 आणि 9 किती होतात मुलांना, 10 आणि हे 17. पुन्हा बघा, 9 आणि 6 होतात 15 आणि 1 16. आता 167 मध्ये आपल्याला ॲड करायचे आहे 28. किती ॲड करायचे आहेत, 28. जे आपण इथे करूया. बघा, 8 आणि 7 किती होतात, तर 8 आणि 7 होतात 15. 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि हा 1 195. 195 मध्ये आपल्याला 65 ॲड करायचा आहे. बघा, 5 आणि 5 किती, 10. 65 आपल्याला ॲड करायचे आहेत. म्हणून 5 आणि 5 किती होतात, तर 10 होतात. 0 अचाला 1. 9 आणि 1 10 आणि 6 16 अचाला 1 आणि 2 260 काय आलेलं आहे, 260 आपलं उत्तर आलेलं आहे. आता 260ला आपल्याला काय करायचं आहे, जेवढ्या धावा त्याने अजितने केलेल्या आहे तेवढ्या धावा आपल्याला काय करायच्या, मोजायच्या. बघा, 1 2 3 4 5. मग आलेल्या आपल्या बेरजेला काय करायचं आहे, त्या धावांनी म्हणजे त्या संख्याने आपल्याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. म्हणून 260 भागिले 5 किती होतात, बघा, 5 5 25. 0 1 10 आणि 5 2 10. बघा, आपलं उत्तर किती आलेलं आहे, 52. किती आलेलं आहे, 52.
आपण काय केलेलं आहे, इथे 5ने 260ला भाग दिला आहे, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 52. तर धावांची जी सरासरी आपण काढलेली आहे ती किती काढलेली आहे, तर ती 52 एवढी काढलेली आहे. तर पहा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे, सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. तसेच परीक्षा देखील आपण त्यावर घेतलेले आहे आणि काही प्रश्न उत्तरे सुद्धा यांचं स्पष्टीकरण देखील आपण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे सांख्यिकीमध्ये आपण वारंवारता सारणी कशी काढायची हे देखील आपण शिकलेलो आहोत. आणि सांख्यिकीमध्ये 2 घटक जे आहेत ते कुठले घटक आहेत, तर जे 2 घटक आहेत वारंवारता सारणी कशी काढायची, तसेच जो दुसरा आपला घटक आहे सरासरी कशी काढायची, हे आपण सांख्यिकी या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. तर पहा मुलांनो, आपलं सांख्यिकी हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपण एवढे टॉपिक घेतलेले आहेत. नक्कीच हे प्रकरण तुम्हाला समजलं असेलच. तर हे प्रकरण जे आहे सांख्यिकी हे आपलं इथे पूर्ण झालेलं आहे. तर बघा, इयत्ता 7वीचं जे काही पोर्शन आहे, जे काही आपल्याला पाठ 15 जे पाठ आहे आपले इयत्ता 7वीचे, ते आपले इथे पूर्ण झालेले आहे. धन्यवाद.